सुमित सूर्यवंशी अक्षय आणि सुमितची जोडी मैदानामध्ये संघाच्या धावसंख्येची वाढवण्यासाठी गोडी उतरलेली आहे। दर्जेदार ही स्पर्धा स्पर्धेला जो पडद्यामागचा हिरो असतो तो खूप महत्त्वाचा असतो। श्रीकांत सर तुम्ही बोलला ते नक्कीच खरं। गेली 10 दिवस जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी आणि वडजाई देवी मालदन या संघाचे सर्वच प्लेयर 10 दिवस झाले झटतायत या सामन्यासाठी किंवा या चषकासाठी। जय हनुमान चषक 2024 पर्व पहिलंच आहे, पण अगदी चांगलं नियोजन आणि चांगलं सातत्याने या गोष्टीवरती काम करण्याचं माननीय नितीन कदम यांचं मार्गदर्शनाखाली एक चांगलं नियोजन आज आपल्याला पाहायला मिळालं। श्रीकांत सर नक्कीच सर, नियोजन आणि आयोजनाच्या बाबतीत कुठेही कमी नसतात ही सर्व मंडळी। आता मात्र लगेचच स्पर्धेला सुरुवात होईल। प्रत्येक जण उत्सुक झालाय आजच्या दिवसामध्ये काय घडेल, आजच्या दिवसामध्ये कोणत्या संघाच्या बाबतीत बिघडेल तर कोणत्या संघाच्या बाबतीत चांगलं घडेल। प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा नसतो, पण प्रत्येक दिवस कधीतरी आपलाही येतो। प्रत्येक दिवसामध्ये आपली वेळ नसते, पण कधीतरी आपली वेळ येते। आज कोणाची वेळ आली आहे, आज कोणता संघ असेल तो या चषकावरती विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, सामन्याला मात्र सुरुवात होते। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नारायण, समोर अक्षय। पहिला चेंडू राऊंड द विकेट मारा। पहिला चेंडू हवाई हल्ला, चेंडू हवेमध्ये पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने। टाटा बाय बाय, ओ माय गॉड, पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क। ब्रिलियंट षटकार। 350 किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या खेळाडूचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सीमेच्या पार, याला म्हणतात सुरुवात। जय हनुमान चषक 2024 ची सुरुवात दुसऱ्या दिवसाची अशी होईल वाटली नव्हती। पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गणगणाती प्रहार, पहिल्याच चेंडूवरती येतोय अविस्मरणीय षटकार। नक्कीच सुरुवात आणि पहिलं पाऊल हे यशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आम्ही 350 किलोमीटर वरून का आलो हे दाखवून दिलंय। यावेळेला आणखीन एक 38च्या डोक्यावरून वन बाउंस, क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन आउट बॉल, सुपर फास्ट चौकार। थोडासा प्लेयर डीप स्क्वेअरला घेतला, परंतु बॅट्समॅनने ज्या पद्धतीने प्लेयरची ज्यावेळेस साइड चेंज केली त्यावेळेस बरोबर जाणून बजून फटका खेळला आणि त्याला एक चांगला फटका आणि त्या फटक्यामधून चांगला चौकार प्राप्त होते। याला बोलतात माइंडसेट गेम। ज्यावेळेस प्लेयरची थोडीशी सेटअप बदलला जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या बॅटिंगचा झोन आणि आपल्या बॅटिंगची खेळण्याची पद्धत देखील बदलावी लागते। आणि ही पद्धत NS स्पोर्ट्स सूर्यवंशी वाडीचा जो मोरके आहे, जो मुकादम आहे, जो नेतृत्व करतोय तो अक्षय याने आपल्या बॅट मधून करून दाखवलंय। नक्कीच सर, ज्या वेळेला आपण संपूर्ण माइंडसेटने खेळत असता मैदानामध्ये लक्ष असतं, लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील आणि ते फटका चांगला सजवलाय। यावेळेला चेंज ऑफ द पेस, गतीमधील परिवर्तन, थोडासा टप्पा मागे ठेवला, अतिरिक्त उचाल, बॅट स्विंग अगोदर झाले, चेंडू मात्र थोडासा स्लोवर गतीने बॅकवर्ड रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि एक सिंगल यावेळेला घेतली। गोलंदाजाने सुद्धा माइंडसेट केलाय सर। पहिले 2 चेंडू आपण पाहिले थोडेसे पुढे होते, पाठीमागचा तिसरा चेंडू थोडासा मागे, गती थोडीशी कमी, याला बोलतात क्रिकेट एक तेरी तो एक मेरी। नक्कीच एक तेरी तो एक मेरी, थोडासा स्लोअर फेकला गेला कारण की पहिल्या ज्या 2 चेंडूवरती जी स्पीड होती, जी गती होती, त्याला कुठेतरी कंट्रोल करण्याचं, त्याला कुठेतरी ब्रेक लावायचं काम इथे गोलंदाजाने केले। आणि हा माइंडसेट आहे, पहिल्या 2 फटका जर मोठे आले तर तुम्हाला स्लोअरचा चान्स आहे किंवा ब्रह्मास्त्र ग्राइडेड मिसाईल याचा वापर केला जातो, परंतु यावेळेस स्लोअर सिलेक्ट केला आणि सिलेक्ट करूनच डॉट बॉल येतो इथे। यावेळेला लीडिंग एज मागे यष्टीरक्षक, मात्र यष्टीरक्षक चूक करतोय, झेल मात्र धरतीला दान होतोय, संधी भेटते फलंदाज सुमितने एक सिंगल घेतले। एक सिंगलच्या माध्यमातून आता मात्र धावसंख्या 12 या आकड्यावरती येऊन पोहोचली। डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, झेल मात्र ड्रॉप झाला। सरळ बॅटीने फटका सजवला, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, थोडासा फंबल परंतु चांगला चेंडू कलेक्शन केलाय, फेकी देखील दर्जेदार झाली आहे, मात्र एक धाव कंप्लीट केले। आता मात्र धावसंख्या 13 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे। अगदी मनगटाच्या हाताने डाऊन द ग्राउंड खेळला होता चेंडू, परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला लॉंग ऑफच्या प्लेयर कडून। तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13।
एक चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. यावेळेला पहा, पुन्हा एकदा पहा. आता मात्र अक्षयचा अभ्यास केलाय. पहिल्यांदा अक्षयचा अभ्यास नव्हता, आता मात्र अक्षयला जज केलं, अक्षयला वाचलं आणि अक्षयला आता मात्र या चेंडूने शिकवलं, गोलंदाजाने दाखवलं की मी सुद्धा तुझ्यापेक्षा भारी आहे, मी सुद्धा तुझ्यापेक्षा जड आहे आणि मी सुद्धा तुझ्यापेक्षा वरचढ आहे, हे दाखवून देणार हा चेंडू होता सर. नक्कीच श्रीकांत सर, पहिल्या 2 चेंडूवरती चांगले मोठे फटके आल्यानंतर ज्यावेळेस टीम जे मॅनेजमेंट किंवा टीमचं जे एकत्रीकरण असतं आणि थोडंसं विचार विनिमय होतो, त्यामुळेच असे मार्ग निघतात, अन्यथा असे मार्ग निघत नाही. जर मार्ग निघण्यासाठी विलंब लागला तर अजून 2-3 चांगले फटके मिळतात. टेनिस क्रिकेट हे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, याला आपण मोठ्या उंचीवर नेण्याचं काम हे मोठमोठे फटके खेळूनच होतं श्रीकांत सर. नक्कीच, परंतु मोठ्या फटक्यांसाठी थांबवायचं असेल तर चर्चा होते, चर्चेतून मार्ग निघतो. मार्ग निघाल्यानंतर आपण पाहिलं अक्षयला मात्र शांत ठेवलं. आता मात्र दुसरं षटक क्षेत्ररक्षण आता मात्र खुलं होताना तर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा बनवलेत, एक षटक कंप्लीट झालंय. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती टीम काळगाव या संघाकडून गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती. समोर डावखुरा फलंदाज आहे सुमित. मात्र स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय गावावरून आलेला संघ आहे. गावाचा धमाका, गावाचा धडाका अक्षयने मात्र पहिल्या 2 चेंडूवरती दाखवून दिला. क्रिकेट मधील तडाका, अप्रतिम फटके त्याचे राहिलेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र दुसरं षटक क्षेत्ररक्षण थोडस आता खुलं झालंय. चला स्पीडअप घ्यायचं, आपण खूप वेळ यूज करताय. यावेळेस सिद्धेशचा उद्देश होता स्लोवर चेंडू फेकला गेला होता, चेंडू जाईल डीप मध्ये, तोपर्यंत एक चांगलं बॅकअप आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण इथे केल्या जात आहेत. धावसंख्या 15 वरती पोहोचले. सिद्धेश एक वेगळा उद्देश घेऊन मैदानामध्ये आलाय, कारण त्याला माहिती आहे जितक्या कमी धावामध्ये रोखल तितका आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण असेल. या वेळेला मात्र लाईन आणि लेंथ कुठेतरी भरकटलाय, खूप दूर लाईन आणि लेंथच्या बाहेर चेंडू वाईड बॉल आलाय आणि वाईडच्या माध्यमातून बोनस प्राप्त होताना आपण पाहतोय. टीम सूर्यवंशीवाडी या संघाला क्रिकेट खेळत असताना आपलं लाईन आणि लेंथ वरती निरीक्षण राहणं गरजेचं आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये, कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक नाहीये. आता मात्र दाखवून देतोय सुमितला, टाटाचा इशारा करतोय. सुमित मात्र बॅक टू द पविलियन. सुमितची ते खेळी जरी समाप्त झाली असली तरी जो पहिला चेंडू फेकला होता तो वाईडिश होता, परंतु त्या चेंडूची पुनरावृत्ती पाहिली गेली आणि तो चेंडू पुन्हा फेकला, थोडासा आतमध्ये फेकला आणि तिथेच त्याला फसवलं गेलं. स्लोवर होता, वाईडिश यॉर्करचा वापर इथे केला होता. ज्या पद्धतीने तुम्ही बोला की सिद्धेश कोणता तरी उद्देश घेऊन आले, त्याचा हाच उद्देश होता आणि एक चांगला गळा मासा गळ्याला त्यांना लागला इथे. नक्कीच सर, आपण पाहिलं डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवला होता, वाईडिश लाईन ठेवली होती, त्याला माहिती होतं डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लाईन ठेवल्यानंतर चेंडू बाउंड्री पार करू शकणार नाहीये, हे सिद्धेशचा उद्देश होता आणि त्या उद्देश मध्ये फलंदाज मात्र माघारी परतला. चला थोडस स्पीडअप घ्यायचं, आपण खूप वेळ यूज करताय. रविराज मात्र आता न्यू बॅटर मैदानामध्ये विराज झालाय. स्ट्राइकिंग एंड वरती रविराज टीम सूर्यवंशी वाडी करून खेळताना आपण पाहतोय. रविराज ज्याच्या नावातच राज आहे, बघूया आपला राज तो स्थापित करतोय का या चेंडूवरती. या वेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. गुड, थोडासा फंबलिंग राहिला, एक चूक मात्र खूप महागात पडते. थोडासा थांबला, परंतु धावबाद नाहीत थांबले, खेळाडू थांबले नाहीत मैदानात. 2 धावा धावून घेतलेत, 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डॉट जातोय अगदी स्लोवर. वाईडिश लाईन पहिल्यापासूनच सिद्धेशने जी वाईडिश लाईन पकडलेली, त्या वाईडिश लाईन वरती तो अजून देखील ठाम आहे. त्याने आपला चेंडूचा काटा चेंज केला नाही आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतो इथे. यावेळेस पुन्हा एकदा सेम मागच्याच बॉलची पुनरावृत्ती तर पाहायला मिळतंय. एकदम अशी परफ्यूम डिलिव्हरी बोललं तर याच्यात काही गत्यंतर नाही. श्रीकांत सर काय सुरेख चेंडू हाताळा, यावेळेस काटा चेंज करतोय, म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये हे एक चटका देणारा एक किरण आलं मला तर असं वाटतंय. नक्कीच हे कवळ किरण फलंदाजाला घातक ठरतंय.
यावेळेला आडव्या बॅटीने थोडासा चेंडू स्लोवर होता, परंतु दिशा ओळखली, लाईन ओळखली आणि इथे मात्र दुर्दशा केली. मात्र चेंडू घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. संपूर्ण 360 अंशाचं सर्कल असताना सर तर इथे फलंदाजाला बाउंड्री प्राप्त झाली असती. मात्र नशिबात होतं परंतु हातात नव्हतं, म्हणून एक सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. नक्कीच एका सिंगल वरती समाधान मानावी लागते, परंतु अक्षय अजून ठाम आहे. अक्षय कोणताही भय न घेता अजून मैदानाच्या आतमध्ये स्थिरावला आहे. प्रत्येक बॉलचा तो समाचार घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एक चांगला फटका 2 बॉल डॉट येण्याच्या नंतर त्याच्या बॅट मधून आला. थोडासा मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्या संघाला एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचवण्याचं जे त्याचं विचार आहे, जी लाईन आहे त्याच्यावरती तो अजून सक्षम होताना दिसत नाहीये श्रीकांत सर. नक्कीच अक्षयला भय नाहीये, कारण तो अभय खेळाडू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आपले साबळेवाडी गावचे सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव असं म्हणतात या महाराष्ट्राची परंपरा. इथे मात्र चेंडू बॅकअप किती महत्वाचा असतो. मिसफिल्ड मुळे संघाला जे नुकसान आता झालं आहे ते श्रीकांत सर ते खूपच वेगळं आहे, कारण की अगदी तो चेंडू अडवला गेला पाहिजे होता, परंतु मिसफिल्डच्या स्वरूपात चौका येतोय आणि या चौक्यानंतर स्कोर झाला आहे तो म्हणजे 23. धावसंख्या 23 वरती पोहोचले. आता मात्र समोर अक्षय अशी फटके खेळतोय. आतापर्यंत अक्षयच्या बॅट मधून आपण चांगली फटकेबाजी पाहिली आहे. आता मात्र अक्षय काय करेल, मोठ्या फटक्यासाठी अक्षयचं मन मात्र उत्सुक झालंय. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू जातोय फाईन लेग दिशेला. एक सिंगल गोष्टांकी क्षेत्र आहे, एकावरती समाधान मानावं लागतंय. आपण सर पाठीमागे पाहिलं काय झाडी काय बिल्डिंग आणि समोर हे मैदान, काय क्रिकेटचा खेळ एकदम ओके म्हणजे खरंच खूप सुंदर नजारा, जसं वाटतं कोकणामध्ये आपण खेळण्यासाठी आलो आहे. एक चांगलं नैसर्गिक सौंदर्य इथे लाभलं. यावेळेस आडव्या बॅटने समाचार घेतला आहे, फिल्डर आहे तिथे आणि सहजरित्या पकडला गेलाय. अक्षयची खेळी इथे समाप्त होते. एक चांगली टोटल उभी करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु फसवलं गेलं. स्लोवर चेंडू मध्ये त्याला फसवण्यात यश प्राप्त होतंय गोलंदाजला. नक्कीच गोलंदाज ज्यासाठी आला होता ते त्याने काम आता मात्र पूर्ण केलेलं आहे. अमित मात्र विकेट घेतोय. अमितच्या नावावरती विकेट येते. अक्षय मात्र नाखुश असेल. शॉर्ट सिलेक्शन थोडस फसलं आणि बॅटीच्या टॉपिडला चेंडू लागला, त्यामुळे चेंडूने लांबी घेतली नाही. अमित डाकेवाडी प्रीमियर लीग मधील एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. दोन्ही सीझन गाजवले आणि जय हनुमान चषक गाजवण्यासाठी अमित मात्र सज्ज नाही झालेला, तर गाजवतो देखील. विकेट देखील घेतली. मातबर खेळाडूला त्याने घायाळ केले. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळ आहे. समोरच्या दिशेने डीपचा प्लेअर येतोय, तोपर्यंत एक सहजरित्या पहिली रन तर पूर्ण केली होती, परंतु दुसरीचा प्रयत्न असला तो देखील सक्सेस झालाय, कारण पॉवरफुल वेग होता. सक्सेसफुल झालेत. एक धाव महत्वाचे. एक चूक मागात पडेल. एका चुकीची किंमत मोजावी लागेल, कारण जो जिंकला तो या स्पर्धेत थांबला आणि जो या स्पर्धेत थांबला त्यानं स्वप्न पाहिलं. स्वप्न पाहता जिंकण्यासाठी, जिंकायचं असतं इतिहासासाठी आणि इतिहास करायचा असतो आपल्या नावाची नोंद ठेवण्यासाठी. आणि इथे प्रत्येक जण आपल्या इतिहासामध्ये नोंद ठेवण्यासाठी सज्ज झालाय. आणि ते थोडीशी मिसफिल्डिंग झाली. एकीचं रूपांतर दुसऱ्यात, त्याच्यानंतर एक सिंगल च्या माध्यमातून धावसंख्या येऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. दर्जेदार हे सकाळचं रमणीय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस सहजरित्या खेळून काढलेला चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. यस, विकेट आली आहे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव, एक विकेट. धावसंख्या 28 झाली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी काळगाव संघाला 29 बनवावे लागतील. याच्यानंतर होणारा दुसरा सामना नवलाई जिंती विरुद्ध वांग व्हॅली महिंद या दोन संघांमध्ये आताची होणारी लढत आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी उपस्थित व्हायचं.
सरपंचांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. ऍडव्होकेट महादेवजी शेरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. विनंती असेल दोन्ही कर्णधार जिंती संघाचे कर्णधार संतोष डिसले देखील उपस्थित झाले आहेत. विनंती असेल महिन संघाला आजचा दिवस दुसरा जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा महारण संग्राम युवक मित्र मंडळ साबळेवाडी विठ्ठल रुखमाई प्रतिष्ठान चंद्रवाडी आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा आणि पहिली मॅच पहिली इनिंग झाली आहे. आता मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. जय हनुमान 2024 नाणेफेक होते. नवलाई जिंती आणि वांग व्हॅली महिंद या दोन्ही संघाच्या कर्णधार प्लीज टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. तर टॉस होतोय ते आमच्या साबळेवाडी गावचे सरपंच यांच्या हस्ते. महिंद संघाचा कॉल असेल. स्विंग द कॉइन. तर नवलाई जिंती या संघाने टॉस जिंकला आहे. तर नवलाई जिंती या संघाचे कॅप्टन नेहमी मोठे खेळ खेळण्यास जाणले जातात. तर काय तुमचा निर्णय असेल सर? फिल्डिंगच का तुम्ही फिल्डिंगच का विचार केला? सकाळचं वातावरण आहे त्याच्यामुळे बॉडी अजून गरम नाही आली. सकाळचं वातावरण आहे बॉडी गरम नाही झालेली. काय तुम्हाला काय वाटतं की गोलंदाज मार्क वरती तुम्ही कितपत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? समोरची टीम पण चांगली. आम्ही बरेच वर्ष म्हणजे स्टार्टिंग 4-5 वर्ष खेळतोय एकत्रच खेळतोय. तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे. त्यांना लवकर आउट करून कमी धावेत थांबवायचा प्रयत्न करू. ओके ठीक आहे सर. काय तुमचा विचार असेल जर टॉस जिंकला असता तर? नाही फिल्डिंग घेतली असते. आम्ही नेहमी फिल्डिंग घेतो पहिल्यांदा. आता टॉस हरल्यानंतर आता पहिली बॅटिंग करणार आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा नक्की प्रयत्न असेल आणि बेस्ट देण्याचा नक्की प्रयत्न असेल. ओके थँक्यू सर. तर नवलाई जिंती या संघाने टॉस जिंकला आहे आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. जाऊयात ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स जिथे आपले श्रीकांत सर पुढील सामन्याचे प्रक्षेपण करतील. थँक्यू. जाऊयात मैदानामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या बनवली आहे 28-29 धावांचा पाठलाग करण्यासाठी काळगाव संघ. स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी तर दुसरा गोलंदाज 29 धावा रोखण्यासाठी प्रयत्न करणार. एक बनवण्यासाठी तर एक रोखण्यासाठी पहिला चेंडू थोडासा स्लोवर वन ठेवला आणि इथे काय घडलंय? पंचांचं बोट आकाशाकडे. घडलंय बिघडलंय काळगाव संघाच्या बाबतीत वाईट घडलंय आणि पहिल्या झटका लागतोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. काय घडलं आणि काय बिघडलं सर? पहिलं गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये होता. त्याचा हात चेंडूला ब्रश झाला. तोच चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला. वाटलं नव्हतं खेळाडूला वाटलं नव्हतं की माझी विकेट अशी जाईल. फलंदाजाला वाटलं नव्हतं की माझ्या बाबतीत असे घडेल आणि घडलं आणि त्याच्या फलंदाजीच्या बाबतीत बिघडलं. फलंदाज मात्र माघारी परतलाय. नाखुश असेल, निराश असेल. एक निराशा लक्षात घ्या मित्रांनो. खूप वेळाच्या निराशेनंतर सर्वात मोठं यश भेटतं. यावेळेस आडव्या बॅटने अक्षरशः हलक्या हाताने इथे खेळून काढला. इनफिल्डच्या आतच अडवला जातोय आणि एक धाव पूर्ण होते. तर पहिल्या विकेट नंतर पहिली धाव पहिली मोहर लागते संघाच्या टोटल मध्ये. एक सिंगल आली आहे या ठिकाणी. हा चला विनंती असेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आपण पाहतोय की एंड वरती
सिद्धेश टाकी एंड वरती उतरला. 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम सूर्यवंशीवाडी गावावरून आलेला संघ आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आता मात्र डावखुरा फलंदाज म्हणजे गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना अडचण 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 मैदानामध्ये. सिद्धेची बॅटिंग पाहिली दर्जेदार खेळाडू आहे. तोच आता टाकी एंड वरती काय करतोय. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स डीप मधून क्षेत्ररक्षक धावत सुटलेत. मात्र चेंडू देखील त्यांच्यापेक्षा सुपर फास्ट गतीने आला. ह्या सुपर फास्ट चौकार. कमाल बेमिसाल लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतो. डावखुरा फलंदाजाचा हा जो फटका आहे ना कव्हरच्या डोक्यावरून खूप प्रेक्षणीय असतो. जसा युवराज सिंगचा पण तुम्ही 6 षटकारामध्ये जो एक षटकार मारलाय तो देखील अजून देखील लोकांच्या नजरेत बसतो. त्या पद्धतीने डावखुऱ्या फलंदाजा हा फटकार अगदी नजरेत बसण्यासारखा आहे. सदा नजरेत तुझ्या तीर कमान असावी आणि तुझ्या बॅट मधून कमाल असावी. हा कमाल बेमिसाल आपण चौकार पाहिलात. यावेळी चेंडू जातोय डी झोन मध्ये आणि या एका धावेनंतर धावसंख्या जाते ती म्हणजे 6च्या आकड्यावरती. 6च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचली आहे. एक अनपेक्षित अशी पहिली विकेट गेल्यानंतर थोडीशी चांगला कमबॅक केलाय इथे काळगाव संघाने. थोडासा निराश होता परंतु निराशानंतर आशा प्रलवलित झाली आहेत. सिद्धेशच्या बॅटिंग नंतर सिद्धेशच्या एका चौकारानं संघाची आशा बळकट झाली आहे. आशाला मजबूती भेटली आहे. समोर आले डान्सिंग द विकेट. मात्र टॉपेज घेतलाय बॅटीचा. जाता जाता बॅटीची कडा घेतली. इथे जर एक स्लिप ठेवली असती ना तर झेलबाद झाला असता. जर आणि तरचा विचार आहे परंतु गोलंदाजानं विचारपूर्वक खेळ पाहिजे. कुठेतरी काउंटिंगचं क्रिकेट झालं पाहिजे मैदानामध्ये. धावसंख्या 7 वरती पोहोचले. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा चेंडू 1 ऑफ द गो. लास्ट बॉल दिस ओव्हर. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू पुन्हा एकदा बहुशंकित क्षेत्रामध्ये जातोय. तर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 8. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाकडून. पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा गळायला लागल्यानंतर हलकीशी सुरुवात दोन्ही बाजूने झाली परंतु एक सन्मानजनक टोटल देखील आले आणि सन्मानजनक ओव्हर पण म्हणावी लागेल. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप घेताय आपण. खूप वेळ घेताय. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 21 12 12 21 21 12. काळजात आता मात्र ठोका हुलकावणारी स्पर्धा आता मैदानात मध्ये सुरू झाली. आता मॅचचं पारडं कोणाच्या बाजूने जड होईल या षटकामध्ये ठरेल. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. सुमित गोलंदाजी मार्कवरती आलाय. बॅटिंग मध्ये सुमित थोडासा कमी राहिलाय परंतु कमी भरून काढण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सुमित. तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय आदिक. पहिला चेंडू स्लोवर गतीचा लोवर फुलटास होता आणि बॅटीची काढा घेतली. चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये गली रिजन मध्ये जातोय. एक सिंगल आली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकावरती आता समाधान मानावं लागते अधिकला. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 20 धावा 11 चेंडू आणि अमितच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजलाय. स्लोवर 1 आणि हा ट्रॅकर गतीमधील परिवर्तन आणि इथे मात्र चूक होते आणि आणखीन एक चूक होते. ओ माय गॉड. डोक्याला हात लावला जातोय. काय घडलंय काय बिघडले. एक विकेट होती. झेल घेतला असता तर काय झालं असतं. झेल सुद्धा ड्रॉप झाला आणि आणखीन एक धाव सुद्धा आली. एक धाव आपल्या संघाचा वाढवते भाव आणि तोच वाढलेला भाव मैदानामध्ये आपल्या संघाचा वाढतो प्रभाव. संघाचा वाढल्यानंतर प्रभाव आपल्यावरती होतो अभाव आणि इथे मात्र चूक झाली आहे. समोर आलेत. वाढलेला प्रभाव दाखवून दिलाय माझ्यातील बॅट मधील प्रभाव आणि आता टाकलाय गोलंदाजावरती दबाव. आउट ऑफ द पार्क. स्टँड ऑन. डिलिव्हर. सीमारेषा पार. लाजवाब. आर पार. षटकार. नक्कीच एक चांगला षटकार आला. श्रीकांत सर एका मिनिटामध्ये किती ऍक्टिव्हिटी झाले. क्रिकेट हा जो खेळ आहे तो यासाठी जाणला जातो. कॅच सुटला रनआउट सुटला एक एक्स्ट्रा रन गेली त्यानंतर मोठा प्रहार. त्यामुळे गेम चेंजिंग पार्ट म्हणतात ना ते इथंच होतं. जर विकेट मिळाली असते तर हे आपल्याला दृश्य पाहायला मिळालं नसतं.
आता मात्र कॉन्फिडन्स पहा, आदूचा कॉन्फिडन्स पहा, कॉन्फिडन्स वाढलाय. आणखीन एकदा डान्सिंग प्लेइंग आला होता, मात्र गोलंदाजाने चाणाक्षी नीती आखली. थोडासा टप्पा मागे ठेवला, वाईडिश लाईन होती, चेंडू ठेवला. इथे फलंदाज सुद्धा कॉन्फिडन्स मध्ये होता. गोलंदाज मात्र अप्रतिम प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठता मैदानामध्ये तुम्हाला करावी लागेल जर मॅच जिंकायची असेल तर. पण प्रयत्नांची पराकाष्ठता एका साइडहून वन साइड किंग राहतोय या मॅच मधील. आधी मात्र अप्रतिम फटका, आणखीन एक देखण्याजोगा लॉफेड ड्राइव्ह षटकार. तर धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकारानंतर 23. जसं आधीला जीवनदान भेटलं श्रीकांत सर, त्यानंतर तो बोलतो मैं अभी झुकेगा नहीं, मैं ठोकेगा और मारेगा भी, और 2 खींच के मारे, ऐसे वैसे नहीं, खींच के मारे. 6 धावांची आवश्यकता. यावेळेला चेंडू हवेमध्ये, काय घडलंय, हेळकावना आणि ते मात्र पकडला मॅच मध्ये. आणि या मॅचच्या कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आदूने मात्र गोलंदाजाला घायल केलं, परंतु घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है. इथे मात्र या वाघाने एका वाघाला चितपट केलंय. आता मात्र मैदानामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. मॅच मध्ये कमबॅक केलाय टीम सूर्यवंशीवाडीने, मॅच मध्ये कमबॅक केलाय. काय सांगाल सर? कमबॅक केलाय. या संघाला जाणलं जातं कमबॅक करण्यासाठी, परंतु प्रेशर रिलीज करणारा चेंडू कसा फेकावा लागतो आणि विकेट कशी घ्यावी लागते ते या गोलंदाजाने सुमितने जे अगणित काम केलं आहे सर, ते तर पाहायला मिळेल. कारण की एवढ्या दडपणामध्ये होता आणि त्यानंतर आधी सारखा मोठा मातबर प्लेअर आउट करणं हे खूप गरजेचं होतं जर टीमला या मॅच मध्ये ठेवायचं असेल तर. सर नक्कीच सुमितने अगणितने द्विगुणित झाल्या आता संघाच्या आशा प्रलंबित विदलेल्या आशा पुन्हा एकदा पेटले. झोपलेली मॅच जागी केली आहे, झोपलेली मॅच उठवली नाही तर पेटवली. 6-6. पहा पहिला चेंडू, वाह काय गोलंदाज आहे. अप्रतिम गतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज होताना आपण पाहतोय. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 6 धावा. वाटलं नव्हतं मॅच बनेल, वाटलं नव्हतं मॅच पेटेल, वाटलं नव्हतं मॅच उठेल, पण उठवली पण आणि पेटवली पण. आणखीन एक चेंडू हवेमध्ये. ओ माय गॉड. आता मात्र गोलंदाजाने काम केलं होतं, मात्र शिलेदार अपुरा राहिलाय. झेल झाला असता तर आणखीन मॅच मध्ये कमबॅक राहिला असता टीम सूर्यवंशीवाडीचा. 4 चेंडू 4 धावा. आता मात्र प्रत्येक जण विचार करतोय विजय कोणाचा असेल, विजय कोणाचा असेल, पराजय कोणाचा असेल. इथे मात्र चांगला चेंडू फेकी केलाय. मात्र काय घडलंय, पंच वळालेत. ओ वाईट बॉल आलाय. आणखीन एक 4 बॉल 3. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली. झेल आला होता, झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर काळगाव टीमने मात्र चांगला कमबॅक केलाय. गोलंदाजाला कुठेतरी आता अप्रतिम गतीचा चेंडू फेकावा लागेल, कुठेतरी फलंदाजाचा माइंड सेट चेक करावा लागेल. किरणने एक आशेचं किरण आणलं होतं, परंतु किल्लेदार तिथे कमी पडला. बुरुजावरती उभा होता, परंतु बुरुज ढासळला गेला. नक्कीच सर, बुरुज ढासळल्यानंतर गोलंदाजाचा माइंडसेट पूर्णपणे खालवलाय, गोलंदाजाचा माइंडसेट पूर्णपणे बिघडलाय आणि वातावरण काळगाव संघाच्या बाबतीत यशस्वीरित्या घडलंय. ज्या पद्धतीने तुम्ही बोलला होता की नैसर्गिक अँगल जो असतो जो डावखुऱ्या फलंदाजाला, त्याच हे कारण आहे की अवांतर धावा येत आहेत. कारण की वाईडिश प्रत्येक बॉल वाईडिश फेकण्याचा प्रयत्न आहे इथे किरणचा. इथे मात्र पाठीमागच्या बाजूला बॅकवर्ड रिजन मध्ये फटका चढवलाय. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू एक सिंगल आली आहे. आता मात्र धाव संख्या झाली आहे 28. फक्त एका धावाची आवश्यकता असेल. स्कोर लेवल झालेला आहे, म्हणजे मेकअप झालाय. आता या चेंडूवरती बॅकअप येईल आणि बॅकअप नंतर विजय होईल. कोणाचा विजय होईल? 1 धाव 1 पाऊल काळगाव संघ फक्त मागे आहे. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढला आहे चेंडू. जाईल बॅकवर्ड रिजन मध्ये, 1 धाव पूर्ण केली जाते आणि आपल्या टीमच्या खिशामध्ये विजय इथे प्राप्त केला जातोय टीम काळगाव या संघाने. नक्कीच सर, आपण पाहिलं झेल झाला असता तर चित्र वेगळं असतं, चित्र पलटलं असतं, चित्र रेखाटलं होतं, फक्त चित्र रंगवता आलं नाही आणि चित्र बिघडलंय आणि विजय मात्र झालाय. या ठिकाणी टीम शिवगर्जना 11 काळगाव. हार्ड लक बॅड लक.
स्पोर्ट सूर्यवंशीवाडी. तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जो दुसरा सामना रंगणार आहे तो नवलाई जिंते आणि वांगवाली मैद. नवलाई जिंतेने टॉस जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. प्लीज थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. तर